प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता सर्वात मोठा धमाका झालाय बरं का. नाही म्हणजे अमृताने अक्कल हुशारीने सगळा डाव कावेरीवरती उलटवण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या रूममध्ये जाऊन उशीने तोंड दाबून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी बाबांनी तिचा खोटा वीग उतरवून मानच्या समोर तिचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्नही केला. पण अमृताने तोच डाव नेमका कावेरीवरती उलटवला आणि सुद्धा अमृताच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या कावेरीच्या बाबतीत, सत्य ऐकण्याच्या बाबतीत स्वतःचे कान डोळे सगळेच बंद करून घेतलं होतं. पण आता त्याच खडबडून जाग्या होणार आहेत असा सॉलिड पुरावा यशने मिळवलाच आहे. अमृताला ब्रेसलेट गिफ्ट करून त्यामध्ये रेकॉर्डर लावून यशने अमृताच्या विरोधात मोठा महत्त्वाचा पुरावा मिळवलाय. पण आता हे सगळं यशने कसं केलं, अमृताच्या हातातलं ते ब्रेसलेट परत कसं मिळवलं, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पेढ्यांचा बॉक्स घेऊन डायरेक्ट येतात त्या कावेरीकडेच आणि तिलाच खरी खोटी सुनावतात. खरा गुन्हेगार राहिला बाजूलाच. पुराव्याअभावी तू जेलमधून बाहेर पडलीसच, पण आता लवकरच तू तुझी बॅग भरायला घे. काय आहे, हे बरे होत आहेत आणि एकदा का ते ठीक झाले की मग ते तुझंच नाव घेतील. अजूनही खूप मोठ्या भ्रमात आहात तुम्ही. तोपर्यंत अमृता तिकडे खूप मोठं कांड करून ठेवते. आता संदीपची एक महत्त्वाची मीटिंग असते आणि त्याचीच फाईल त्याने टेबलवरती ठेवलेली असते. मुद्दामच अमृता त्याच्यावरती ज्यूस सांडवून देते. आता तो ज्यूस कोणी आणलेला असतो, तर उदयने. म्हणजे पुन्हा एकदा ही अमृता चालाकीने स्वतः नामानिराळी राहते आणि धर्माधिकारी कुटुंबात आग लावते. आता परत एकदा कावेरीचा अपमान करतायत, जबरदस्ती तिच्या तोंडात पेढा कोंबतात. ते पाहून यशला खूपच वाईट वाटतं, कारण कावेरी खरी गुन्हेगार नाहीच आहे ना. लगेचच यश म्हणतो की आपण बाबांकडे जाऊयात का. आता संदीपला ऑफिसला जायचं असतं. जेव्हा त्याचं लक्ष फाईलकडे जातं तो उदयवरतीच भडकतो. आणि का नाही भडकणार, थोड्या वेळातच त्याची महत्त्वाची मीटिंग असते आणि त्याच्या त्या महत्त्वाच्या फाईलवरती ज्यूस सांडलेला असतो. आता संदीपला तर हे माहीत नाही आहे ना की तो आगाऊपणा अमृताने केला आहे. संदीपवरती तो डाफतो की दादा काय केलंच आहे. त्यावेळेसच उदय शांतपणे समजावतो की अरे चुकून सांडला असेल, तू एवढा का रिॲक्ट होतोस. तेव्हा संदीप म्हणतो की दादा, थोड्या वेळातच माझी महत्त्वाची मीटिंग होती आणि तू याच्यावरती ज्यूस सांडवलास. त्यावर उदयसुद्धा आता खूप भडकतो. त्या दोघांमध्येच वाद पेटतो. संदीपला तो म्हणतो की अक्कल नसल्यासारखं मग इथे फाईल ठेवायचीच कशाला. त्यावर नको तिथे अतिशहाणपणा यमुनाला करायचाच असतो. पुन्हा एकदा चोंबडेपणा करते ती. संदीपलाच टोमणे मारते की ब्रो चिल, कशाला एवढा रिॲक्ट होतोयस. अरे साधी छोट्याशा पगाराची तर नोकरी करतोस तू, त्यात ही फाईल खराब झाली, त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे. आता काकूचा रागाचा पारा चढतो आणि का नाही चढणार. यमुना तिच्या मुलाला आता इतकं सुनावते, छोटीशी का असेना, पण तो स्वाभिमानी आहे ना. स्वतःच्या जीवावरती जगतोय तो, ना की धर्माधिकारी कुटुंबाच्या प्रॉपर्टीवरती. काकूसुद्धा आता यमुनाला विचारते की यमे, अगं तुझा मोठा भाऊ आहे तो आणि त्याच्याशी अशी बोलायची तुझी हिंमतच कशी झाली. आता काकू तिच्या जागी योग्य आहे. आता हे सगळं अमृताने मुद्दामच केले बरं का, कारण तिथे सगळ्यांमध्ये आग लावून ठिणगी टाकून येते. त्यांचं ते भांडत बसतात आणि तोपर्यंत स्वतः नामानिराळी राहून ती स्वतःचा फायदा साधण्यासाठी डायरेक्ट बाबांच्या रूममध्ये जाते. तिथे सगळे कागद अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि बाबा झोपलेले असतात. तेव्हाच अमृता येऊन दात ओठ खात विचारते, माझं सत्य जगासमोर आणण्यासाठी तू एवढे प्रयत्न केलेस म्हाताऱ्या, स्वतःच्या जीवाची जरा तरी पर्वा करायची होतीस. पण हे सगळं करण्याआधी ना जरा तरी स्वतःच्या जीवाचा विचार करायला हवा होतास तू. आता अमृताच्या डोक्यामध्ये परत एकदा घाणेरडं कारस्थान शिजतं. बाबांच्या जीवावर उठते ती. इतक्यातच बाबांना जाग येते आणि समोर अमृताला पाहून त्यांना धक्काच बसतो. इकडे काकू मात्र इतकी रागाने पेटलेली असते की यमुनाला खूप काही सुनावते ती. असेल माझा मुलगा कमी पगाराची नोकरी करत, पण तो या घरात बसून आयतं खात नाही आहे ना. तंतनतच काकू उदयला सुद्धा विचारते की काय रे उदय,
नाही म्हणजे तुला धड काही आठवत सुद्धा नाहीये आणि तू माझ्या मुलाबद्दल बोलतोयस. तेव्हा मा तिची समजूत घालतात की पौर्णिमा, अगं संदीपचं मन दुखावण्याचा उदयचा हेतू नव्हताच. तेव्हा काकू म्हणते की वहिनी, अहो तुम्ही माझ्याशी जसं वागणार तसेच तुमची मुलंही वागणार ना. तुमचंच तर बघून शिकतायत. आता हा जो छोटासा विषय आहे तो एका भलतीकडेच वळण घेत जातो. पण इतक्यातच कावेरीचं लक्ष जातं. कावेरीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती विचार करते की ही अमृता कुठे गेली. मा विचारतात की पौर्णिमा, अगं कशी वागते मी तुझ्याशी. तेव्हाच काकू रडतच बोलतात की वहिनी, तुम्ही ना नोकरासारखी वागणूक देताय मला. आता मांना सुद्धा मोठा धक्का बसतो. आता बाहेर आपापसात भांडणं लावून अमृता इकडे बाबांचा जीव घ्यायलाच आलेली असते. ज्या वेळेसच कावेरीचा सगळा प्रकार लक्षात येतो त्याच वेळेस कावेरी धावतच बाबांच्या रूमकडे जाते. आणि जेव्हा इकडे अमृता बाबांच्या जीवावरती उठते, त्यांच्या तोंडावरती उशी दाबून त्यांचा जीव घेण्याच्या प्रयत्नात असते, त्याच वेळेस बाबांनी आता बेल वाजवायला सुरुवात केलेली असते. बेलचा आवाज येता क्षणी कावेरी सावध होते आणि पटकन धावतच ती रूममध्ये जाते. आता बाबांनी बेल वाजवायला सुरुवात केली म्हटल्यानंतर अमृताची घाबरगुंडी उडते. तिची बळताबळी थोडे होते, कुठे जावं काहीच कळेनासं होतं. आणि तेव्हाच ती उशी फेकते आणि तेथून पळ काढणार. इतक्यातच बाबा तिचे केस चोराचे ओढून धरतात. पण अमृताने तो केसांचा वीक लावलेला असतो आणि अचानकच तो बाबांच्या हातात येतो. पण बाबांच्या हातात आलेला वीक अमृता काढून घेत असतानाच नेमकी कावेरी तिथे पोहोचते. आता हे अमृताचं त्या वीकचं काय आहे प्रकरण अजूनही कळलेलं नाहीये. कावेरी येते आणि तिला जाब विचारते की थांब अमृता. ज्या वेळेस बाबांच्या हातात ती वीक पाहते त्याच वेळेस कावेरी तिला जाब विचारते की अच्छा, म्हणजे हा सगळा प्लॅन होता का तुझा. बाबा अजूनही थरथरत्या हाताने बेल वाजवतच असतात. मा ज्या वेळेस बेलचा आवाज ऐकून धावतच येतात, त्यांच्या पाठोपाठ घरातले सर्वच जण आलेले असतात की बाबा इतक्या मोठ्या मोठ्याने बेल का वाजवतायत. आणि त्याच ठिकाणी कावेरी अमृताचा हात पकडून उभी असते ते दिसतं. तेव्हा मा धक्क्याने तिला विचारतात की तू. तेव्हाच कावेरी अमृताला फिरवते. आता अमृताचे ते छोटे केस पाहिल्यानंतर मांना धक्काच बसतो. इतक्यातच घरातले सर्वच जण तिथे हजरही होतात. अमृताचे केस मा आपल्या हातात घेऊन चेक करतात आणि त्याच वेळेस सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा मार तिला विचारतात की हे सगळं काय आहे नक्की. आता सर्वजण शॉकमध्ये असतानाच कावेरी मोठा बॉम्ब फोडते. ती म्हणते की मी सांगते मा की नक्की काय प्रकार आहे. आज हिचा फक्त वीकच नाही तर खोटा चेहरा सुद्धा कळून पडलाय. या घरची सून व्हायचं आहे ना हिला, पण ही फक्त सोज्वळ असल्याचं नाटक करते. सोज्वळपणा, संस्कार हे सगळं केसांवर ठरत नाही अमृता. आता यमुना अतिशहाणपणा करते. परत एकदा कावेरीला टोमणे मारते की आता कावेरी, सोज्वळपणा, संस्कार याबद्दल तू बोलू नकोस हा. तेव्हाच कावेरी सर्वांनाच आता खूप मोठ्या प्रश्नात टाकते. ती विचारते की हो मग खाली सर्वजण असताना तिथे भांडण सुरू असताना ही इथे काय करते. उदय भाऊजी, तुम्हीच मला सांगा की तुम्ही म्हणताय की त्या फाईलवरती ज्यूसचा ग्लास तुम्ही नाही सांडला, मग सांडला कोणी. त्याच वेळेस कावेरी सगळ्यांनाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते की हिने काय केलं, ज्यूसचा ग्लास तिथे सांडवला, आपापसात तुमच्यात भांडणं लावली आणि मग बाबांना संपवून टाकण्यासाठी ती इथे आली. आता बाबांना लिहिता येतंय म्हटल्यानंतर ही हादरली. कारण हिला माहिती होतं की बाबा आता हिचंच नाव सांगणार, म्हणूनच तर आली ही. आणि इथे बघा मा, बाबांनी कोणती 2 अक्षरे लिहिले आहेत, अ आणि म. तेव्हा धक्क्यात असलेल्या मा आता अमृताकडे वळतात आणि त्या तिला जाब विचारतात की काय आहे हे सगळं. अगं डोळे झाकून विश्वास ठेवला मी तुझ्यावरती. आता कावेरी पुन्हा एकदा सबसेल फेल ठरल्या आणि परत एकदा या अमृतानेच बाजी मारले. कारण अमृता इतकी शातीर आहे की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी फुल प्रूफ प्लॅनिंग असतं तिचं. आता मा जेव्हा जाब विचारत असतात त्याच वेळेस तिचा मोर्चा वळतो तो उदयकडे आणि ती
एवढे दिवस उदय जीजू अशी हाक मारणारी अमृता अचानकच एकेरी हाक मारते त्याला. ती विचारते की उदय, आज तू खरं सांगतोयस का मी सांगू? तेव्हा सर्वांचा मोर्चा ओढतो. सगळ्यांच्या नजरा लागतात त्या उदयवरती. उदय सांगतो की बाबा लवकर बरे व्हावेत यासाठी अमृताने तिचे केस दान केलेत. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो. कावेरी, एवढंच जर वाटतं ना की अमृताचा खरा चेहरा बाहेर यावा तर बाबांच्या रूममध्ये एखादा छुपा कॅमेरा तरी लावायचा ना, निदान सत्य तरी समोर आलं असतं. तिने केस दान केलेत ही गोष्ट घरात फक्त मला माहिती होती आणि तिने मला सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, खास करून तुला. तेव्हा अमृता बोलते की हो, कारण जेव्हा ही गोष्ट तुला कळेल ना मावशी, तेव्हा सर्वात जास्त वाईट तुलाच वाटेल. पण मला माहिती नव्हतं अगं की माझ्यावरती इतके घाणेरडे आरोप लागले जातील. तेव्हा पुन्हा एकदा कावेरी असली मूर्खात निघते ना. खरं तर अमृताच तिला मूर्खात काढते. कावेरी तिला जाब विचारते की पण मग तू बाबांच्या रूममध्ये कशासाठी आली होतीस? तेव्हा आपला हात पुढे करत ती सांगते की अंगारा लावण्यासाठी. तिच्या हातामध्ये आता अंगाऱ्याची पुडीही असते. म्हणजेच अमृताने आता बिरबली चातुर्याने कावेरीवरती मात केली. काकांना बरं वाटावं यासाठी मी मंदिरात प्रार्थना करायला गेले होते आणि अमृता बाबांना अंगारा लावायला जाणार तितक्यात कावेरी तिला मागे खेचते आणि तिला धमकावते, तेही सगळ्यांसमोर. किती मोठी माती खाते ना कावेरी. आधीच मानच्या मनात एवढा जास्त राग आहे आणि ती सगळं प्रकरण आणखीन स्वतःवर ओढवून घेते. खबरदार अमृता, जर तू आमच्या बाबांना हात जरी लावलास तर. त्याच वेळेस कावेरीवरती खूपच रागावतात. तेव्हा कावेरी पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न करते की प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. बाबांच्या जीवावर उठणारी अमृताच आहे. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते. पण मांना काही ऐकायचंच नसतं. दूर हो असं म्हणत चक्क कावेरीला चोराचं ढकलतात. आता कावेरीच्या डोक्याला जखमही होते. अगं, जी मुलगी माझ्या नवऱ्याला बरं करण्यासाठी इतके प्रयत्न करते, तिच्यावरतीच तू आरोप कशी काय करू शकतेस? अमृताच्या बाबतीत खरंच आंधळ्या झाल्या. तरी सुद्धा कावेरी आपले प्रयत्न सोडतच नाही. ती मांना तसंच समजावण्याचा प्रयत्न करते की प्लीज माझं ऐकून तरी घ्या. अहो, ही अमृता बाबांच्या जीवावर उठले हे मी आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवू शकते. पण मांना काही ऐकून घ्यायचंच नसतं. त्यांनी त्यांचं कान डोळे सगळंच बंद केलंय आता. उलट यशला त्या सांगतात की यश, या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. मला हिचं तोंडही बघायचं नाही या. त्या क्षणी यशचाही नाईलाज होतो. बिचाऱ्याच्या हात दगडाखाली अडकलेत ना. तो येतो, कावेरीला उठवतो आणि तिला सांगतो की कावेरी प्लीज बाहेर व्हा. आता नाटक तर पार पाडावं लागेल. मनात कितीही कावेरीसाठी वेदना असल्या तरी समोर तर दिखावा करावा लागेल. आणि म्हणूनच यश कावेरीचा हात पकडून तिला खेचत नेत असतो. पण कावेरी मोठ्याने ओरडते. बाबांना ती हिंमत देते की बाबा प्लीज बोला. आज तुम्हाला बोलावंच लागेल बाबा. आज गप्प बसलात तर खूप मोठा अनर्थ होईल. प्लीज बाबा बोला. आणि त्याच क्षणी बाबा अचानकच आपलं पोट दाखवतात आणि ही अमृता लगेचच काकूच्या मागे जाऊन लपते. तिची घाबरगुंडी उडालेली असते ना. बाबा जरी बोलू शकत नसले तरी सुद्धा पोटाच्या इशाऱ्याने दाखवूच शकतात की खरी गुन्हेगार आहे तरी कोण. आणि तेच ते करतात. अमृताकडे पोट करतात. पण अमृता काकूच्या पाठीमागे लपलेली असते. काकूकडे आता बोटाचा इशारा येतो आणि तिच्या काळजातच धस्स होतं. उदय येऊन विचारतो की काकू, तू सुद्धा कावेरीला सामील आहेस? तेव्हा कावेरी पुढे येते आणि पुढाकार घेऊन ती सांगते की अजिबात नाही काकू, तुम्ही बाजूला व्हा. आणि बाजूला होता क्षणी तिथे असते ती अमृता. बाबाने अमृताकडे बोट दाखवलेलं असतं. पण कसं आहे, मांना आता सत्य दिसतच नाहीये ना. सत्याच्या बाबतीत त्या मात्र आंधळ्या झाल्यात. एका क्षणासाठी सुद्धा त्या विचार करत नाहीत. उलट कावेरीला सांगतात की बस झालं. कावेरीवरतीच गंभीर आरोप करतात की तूच इथे येऊन आधी यांना धमकवलं, अमृताकडे पौर्णिमाकडे पोट करायला सांगितलेत. केवळ यश सोबत तुझं खोटं लग्न झालंय ना, म्हणून हे सगळं आम्हाला भोगावं लागतंय. पण आता नाही. तुझी थेरं ना इथेच बंद कर. यश, आत्ताच्या आत्ता वकिलांना फोन कर आणि त्यांच्याकडे अपील कर की या मुलीने तुझ्याशी फसवून लग्न केलंय. पुन्हा एकदा न्याय करण्याच्या बाबतीत चुकतात आहेच.
नाण्याच्या दोन बाजू असतात, कधीतरी चेक करत जावा. एक बाजू बघायची आणि निर्णय देऊन मोकळं व्हायचं. कावेरी एवढ्या विनवण्या करते, पण मानना काही ऐकून घ्यायचंच नसतं. उलट धक्के मारून कावेरीला त्या रूम बाहेर ढकलतातच आणि सांगतात की आम्ही सगळेजण तुझा छळ करतोय. सतत असं आम्हाला धमकवूनच तू या घरात राहत होतीस ना, पण आजचा तुझा शेवटचा दिवस. आजचा दिवस मावळायच्या आत तू या घराच्या बाहेर असशील. अमृताला तर मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतातच आहेत. यश आणि विद्या दोघांना इतकं वाईट वाटतं. मानची डायलॉगबाजी तर काही संपत नाही आणि कावेरी तोपर्यंत मनात विचार करत असते की हे सगळं प्रकरण कसं थांबवायचं आणि धर्माधिकारी कुटुंबातच अमृताचा खेळ संपवण्यासाठी टिकून कसं राहायचं. अमृता आनंदाच्या उकळ्या फुटतात ना मनात, विचार करते. याला म्हणतात ज्याचा डाव त्याच्यावरतीच उलटवणे. थोड्याच दिवसात का असे ना, पण कधीतरी ती वेळ तुझ्यावरती येईल अमृता. एवढीही हवेत उडू नकोस अगं, कारण वेळ प्रत्येकाचीच येते. आज फक्त कावेरीची आहे, उद्या तुझीही असेल. आता काही वेळांनी माननी यशला सांगून वकिलांना बोलावून घेतलेले असतं. वकिलांना त्या सांगतात की हे सगळे लग्नाचे फोटोज बघा. या प्रत्येक फोटोमध्ये अमृताच्या जागी ही मुलगी उभी आहे हे कुठेही तुम्हाला दिसेलच, पण चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाहीये. हिने काय केलं माहितीये? अमृताला रूममध्ये कोंडून ठेवलं आणि घुंगट घेऊन गुपचूप आमची दिशाभूल करून आम्हाला फसवून यशसोबत लग्न केलं. वकील साहेब, तुम्ही काहीही करा, पण आजच्या आज या मुलीला आमच्या घराच्या बाहेर काढा. मानचा निर्णय ठाम असतो. त्या यशकडे पाहतात आणि थक्क होऊन विचारतात की यश, तू काय एवढा शांत आहेस? सांग सगळं. तेव्हा यश तर काय करणार बिचारा, तोही सांगतो की हो वकील साहेब, म्हणजे मला नव्हतं माहिती की माझ्या बाजूला अमृता नाही तर कावेरी आहे. मा परत परत वकिलांना तेच बोलत असतात की मला माहीत नाही आहे, पण आज हा दिवस मावळाच्या आतच ही मुलगी मला माझ्या घराबाहेर हवे. तेव्हा कावेरी लाडात येऊन यशला म्हणते की अहो नवरोबा, अहो पण तुम्ही लग्नाच्या दिवशी मला वचन दिलं होतं. त्यावर वकील सांगतात की मॅडम, तुम्ही कोर्टात नाही आता. हे जे तुमच्या लग्नाचे फोटोज आहेत ना, ते जर मी कोणत्याही जजला दाखवले ना, तर हे लग्न खोटं आहे हे एकाच सेकंदात सिद्ध होऊन जाईल. सुलक्षणा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं काम आज फत्ते होणारच. ही मुलगी रात्रीच्या आधी तुमच्या घराच्या बाहेरच असेल. वकील साहेबसुद्धा शहाणे सुरतेत. त्यांचं कामच आहे म्हणा ते मानना शब्द देतात. पण आता इतकं सगळं घडतंय, मा चक्क कावेरीला कायमचं घराबाहेर काढायला निघाल्यात. पण यश आणि कावेरी इतकेही शांत कसे आहेत? म्हणजे नक्कीच यांचं प्लॅनिंग ठरलंय म्हणायचं तर. विद्याला मात्र खूप टेन्शन आलंय हा. थोड्या वेळातच जेव्हा यश कावेरी त्यांच्या रूममध्ये असतात, तेव्हा यशला काळजी वाटते तिची. तो विचारतो की जास्त दुखत नाही आहे ना? माननी कावेरीला ढकललं होतं तेव्हा तिच्या डोक्याला जखम झाली होती. त्याच्यावर तिची यशने मलमपट्टी केली आहे. पण आता कावेरी इतकी चवताळून उठते ना की नाही यश, तुम्ही बघताय ना की आज परत एकदा त्या अमृताने आपल्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला. मी तिला अजिबात सोडणार नाही. आता तुम्ही माझ्याकडून लिहूनच घ्या, ती आज माझ्या हातनं मरेलच. आणि रागाच्या भरात कावेरी चक्क टोकाचं पाऊल उचलते. ती लाठी हातामध्ये घेऊन अमृताकडे जायला निघणार. यश तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. कावेरी प्लीज प्लीज असं काही चुकीचं करू नका. तुमची एक चूक आपल्याला नडू शकते. तेव्हा कावेरी सांगते की नाही यश, हे अमृताचं अति होतंय आता. आपण जर असेच गप्प बसत राहिलो ना तर ती बाबांच्या जीवाचं काहीही करू शकते. आज ती माझ्या हातून मरेलच. आता कावेरी तेथून जाणार. यश परत एकदा तिचा हात पकडून तिला खेचतो आणि तिला शांत करतो, समजावतो की कावेरी प्लीज, मी तुम्हाला शब्द देतोय की आज आपल्याकडे अमृताच्या विरोधात पुरावा असेलच. पण इतकं शांत होऊन इतकं रिॲक्ट न करता यश सहजपणे कसा काय बोलतोय? कावेरी सुद्धा धक्क्याने विचारते की पुरावा, पण तो कसा? आता बघा, आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी दाखवलंय की यशने सांगितलं की केक खाल्ल्यानंतर अमृता नशेत होते. यशने फिरून फिरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती इतकी शातीर निघाली की नशेमध्ये सुद्धा
बाबांवर हल्ला करणारी खरी गुन्हेगार तीच आहे हे नाही बोलले हा ते. पण यश तिला चांगल्याच खोळात घेतो. तिच्याशी गोडगोड वागतो की ठीक आहे अमृता, मी तुला त्रास नाही देणार. पण बघ, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. आता त्याने आणलेलं असतं ब्रेसलेट. तो सांगतो की एकदा का कावेरी घराबाहेर पडली की मग मी तुझ्याशी नक्की लग्न करेन. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तर नाही घालू शकलो, पण तुझ्यासाठी ब्रेसलेट नक्कीच आणलंय मी. यश तिच्या हातात ब्रेसलेट घालतो आणि अमृता तिचेच अडकते. यश सांगतो की हे बघा कावेरी, बाबांवरती हल्ला केला होता. तिने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडूनच कबूल केला असेल ना, म्हणजे त्याबद्दल ती कोणाशी तरी बोललीही असेल आणि ते त्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालं असेल. हो, त्या ब्रेसलेटमध्ये रेकॉर्डर आहे. आता कावेरीने आताताईपणा केला. प्लॅनिंग न करता अमृताचं सत्य मानसमोर आणायला गेली खरी, पण सगळा डाव जरी तिच्यावरती उलटला असला तरी यश तरी शातीर निघालाच आहे ना. प्रत्येक वेळेसच अमृता यांच्या 2 पावलं पुढे होती, पण आता यशने बाजी मारले. स्वतःला अतिहुशार समजणारी अमृता मात्र यावेळेस चांगलीच अडकते. आता फोनवरती घडला सगळा प्रसंग तिच्या आईला माधवीला सांगतच असते, आनंद साजरा करत असते. पण अमृता, आता तुझे दिवस संपल्या, जेलमध्ये जायची वेळ आली आहे बाळा. यश येतो, दरवाजा ठोठावतो. आता त्याने हळूच बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणते आईला की आता बघ असतो, ती सुलक्षणा दिवस मावळायच्या आत कावेरीला घराबाहेर हाकलेलंच. यश येतो, दरवाजा ठोठावतो. तो अमृताला विचारतो, तुझ्या ओळखीत एखादा लॉयर आहे का जो माझा आणि कावेरीचा निकाल लगेच लावेल. आता अमृता पटकन विचार करते की चला, म्हणजे आता जर मी माझ्या वकिलाबद्दल जर बोलले तर मग मला हे तरी सुलक्षणासोबत सिद्ध करता येईल की यश कावेरीकडून डिवोर्स घेतच नाहीये. पण यश खरं तर ते ब्रेसलेट मिळवायला आलेला असतो. अमृता आता त्या वकिलाचा नंबर देणार. यश सांगतो की सॉरी अमृता, बहुतेक माझा फोन तिकडे रूममध्येच राहिलाय. तुझ्याकडे पेन पेपर आहे का, त्याच्यावरती लिहून देतेस. तेव्हा अमृता पेन पेपर आणायला जाते. यश मुद्दाम तिच्या पायात पाय अडकवतो. अमृता पडणार, तो तिचा हात पकडतो, पण तीच संधी साधून तिच्या हातातलं ब्रेसलेट काढून घेतो. पटकन तो अमृताला तिचा फोन पास करतो. मूर्ख अमृता लगेचच यशला वकिलांचा नंबर देऊन टाकते. आता यश पटकन कावेरीकडे रूममध्ये येतो आणि दोघेही पटकन ते ब्रेसलेटमधले डिव्हाइस काढतात आणि ते लॅपटॉपला कनेक्ट करतात. यश मनातच देवाकडे प्रार्थना करत असतो की सगळं त्याच्या मनाप्रमाणे घडू देत. आणि घडता आता ते डिव्हाइस कनेक्ट होतं आणि अमृताने जे काही बोललेले असते ते स्वतःच्या तोंडून स्वतःच गुन्हा कबूल केलेला असतो की आता लवकरात लवकर मला श्रीकांतला मारावंच लागेल, नाहीतर हे लोक मला पोलिसात देतील. यश आनंद साजरा करतो की याला म्हणतात सॉलिड प्रूफ. आत्ताच माझ्याकडे जातो आणि हा पुरावा दाखवतोच. तेव्हा कावेरी समजावते की थांबा यश, तुम्ही माझ्या बाजूने आहात, ही गोष्ट मांना खूप वाईट वाटेल. तुम्ही एक काम करा, तो लॅपटॉप माझ्याकडे द्या. अमृताचा खरा चेहरा मीच मानसमोर आणते. आता कावेरीच्या बोलण्यातही तथ्य असतं, कारण आजपर्यंत यश हा फक्त कावेरीच्या विरोधात होता हेच दिसत आलंय घरच्यांना. आता पुढे नक्की काय घडतंय ते पुढील भागात पाहूयात. भाग 2